मोठी बातमी हाती येते या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे महायुतीच्या संदर्भात थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक होऊ घातली आहे आणि या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आज कालपासून खरं तर अमित शहा मुंबईत आहेत, पण या दौऱ्यात कुठेही अजित पवार दिसलेले नव्हते। काल दिवसभर अजित पवार हे बारामतीमध्ये होते, तर आज अजित पवार हे मुंबईत आलेले आहेत आणि अमित शहा यांचा हा दौरा संपत असतानाच बातमी हाती येते ती म्हणजे अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडते। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल असं कळतंय। सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। राहुल जोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, काय अधिक माहिती, कोण कोण उपस्थित असणार आहे या बैठकीत? अमित शहा यांच्या बैठकीसाठी आज दिवसभरात ज्या पद्धतीने भेटीगाठी राहिल्या, अर्थातच काल रात्री देखील महायुतीची बैठक पार पडली खरी, मात्र आता मुंबई सोडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विमानतळावर या छोटेखानी बैठकीसाठी उपस्थित असतील। एकंदरीत बघितलं तर जाता जाता विधानसभेच्या आढाव्यासंदर्भात, जागावाटपाच्या फॉर्म्युला संदर्भात आणि याच सोबतच महायुतीनं ज्या पद्धतीनं वारंवार सूचना केल्या जात आहेत की जिंकणाऱ्या जागेला प्राधान्य या तत्वावर जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरात लवकर ठरवला जावा आणि यासाठी केंद्र एक मोठा भाऊ म्हणून, भाजप एक मोठा भाऊ म्हणून याबद्दल आपली भूमिका वारंवार पार पाडेल असं देखील त्यांनी सांगितलं होतं। आता एअरपोर्टवर ही बैठक पार पडेल। अजित पवार यापूर्वीच या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं कळतंय, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार हे देखील आता अमित शहा यांच्याच सोबत विमानतळावर पोहोचतील। विमानतळाच्या व्हीव्हीआयपी लॉन्जमध्ये ही बैठक होणार असल्याचं कळतंय। त्यामुळं आता जाता जाता होणाऱ्या या छोटेखानी बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा होती हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। राहुल, जर का एअरपोर्टवर ही बैठक होणार आहे तर ही अर्थातच काही दीर्घकाळ चालणारी बैठक नसेल। याचा अर्थ एकतर काही गोष्टींवर शिक्कामोर्तब झालाय आणि त्याच्यावर शेवटचा हात अमित शहा फिरवणार आहेत, किंवा अमित शहा हे काही निर्देश देतील आणि त्यानंतर महायुतीची औपचारिक चर्चा सुरू होईल, काय वाटतंय? अगदी खरं तर जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबद्दल औपचारिक चर्चेला यापूर्वीच सुरुवात झाली असली तरी देखील या मुद्द्यावर ज्यावेळी एखादा आकडा किंवा एखादा फॉर्म्युला समोर येत असतो त्यावेळी मात्र नाराज प्रतिनाराजांचं चर्चासत्र वाढत असतं। याचबरोबर महायुतीमध्ये सर्वाधिक तास जो आहे, अर्थातच ज्या ज्या ठिकाणी संबंधित पक्षाचे आमदार आहेत तिथल्या विरोधी बाकावर किंवा 2 नंबर असणाऱ्या पक्षाला अर्थातच तिकीट मिळणार नाहीये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना, शिंदे आणि भाजप हे 2019ला जरी एकत्र लढले असले तरी अजित पवार यांच्या येण्यानं अनेक ठिकाणी जवळपास 40 ते 45 जागांसंदर्भातचा हा गोंधळ जो आहे तो त्या ठिकाणी आता थेटपणे राष्ट्रवादीचा उमेदवार हा आमदार आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी या दोघांनाही वगळून तिकीट जे आहे ते होणार आहे। त्यामुळं अमित शहा ज्या पद्धतीनं वारंवार या बैठकीत काय होतंय पाहणं महत्त्वाचं आहे। अमित शहा काय दिशानिर्देश देतात आणि त्यानुसार महायुती कशी पुढे जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। राहुल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।